माझी चुकच नाही तर माफी का मागू? विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर प्रश्नी सवाल. काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचा केला दावा. चंद्रपूर प्रकरणात मी हायकमांडची माफी मागितली ही बातमी खोटी आहे. कोणता तरी ही बातमी मुद्दाम पसरवलेली आहे आणि ज्या व्यक्तीने ही बातमी पसरवली त्याला वेड्या कुत्र्याने चावलेलं असेल अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत हा दावा खोडून काढला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा ही ट्रेन डीलवर होती. महाराष्ट्रात धान, कापूस, तूर यावर काय परिणाम होईल यावर चर्चा झाली. पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा झाली असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. दरम्यान तुमच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट होतो आहे का असं विचारलं असता त्यांनी मला वाटत नाही, ते जनता ठरवेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी होती. दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याचं वृत्त समाज माध्यमांमध्ये चर्चेत होतं. तर बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांची विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा विजय वडेट्टीवार यांनी खोडून काढत ही बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल हायकमांडसोबत काँग्रेसची बैठक झाली. अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांडची. काय वास्तविकता काय? हे सगळं बकवास आहे. बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? म्हटलं हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते. काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल. मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही. आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता. काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर, त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि तुरडाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही. आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.